आजच्या दुपारच्या जेवणामध्ये आहे चमचमीत अशी शेवभाजी. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. मागे एकदा ताटामध्ये शेवभाजी दाखवलेली, फक्त रेसिपी राहिलेली. तर आता रेसिपी बघूया. तर छोटासा एक कांदा मी अगोदर भाजते आणि तो मी असं गॅसवरतीच भाजते. एक टोमॅटो असं आपल्याला मोठाच कट करून घ्यायचा आहे, खूप बारका नाही, कारण की तो असं मोठाच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मसाल्यामध्ये लसूण, अद्रक, थोडंसं खोबरं, कोथिंबीर एवढ्याच वस्तू घ्यायच्या आहेत आपल्याला. तर असं आईस्क्रीमचे डबे तुम्ही सुद्धा भाज्या किंवा कोथिंबीर साठवायला ठेवता का? ते मला कमेंट करून सांगा. तर हे अगोदर वाटून घ्यायचं आहे बघा, भाजलेला कांदा आणि एवढेच जेमते मसाले रेग्युलरचे आहेत ना, खूप जास्त काहीच नाही. पण याची जी पेस्ट होते आणि याचा जो मसाला होतो की नाही, एक नंबर लागते टेस्ट. रश्श्याला तर एवढं छान टेस्ट येते ना. थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यात आणि ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे. टोमॅटो वाटायचा नाही, तो असाच टाकायचा आहे. तर बघा एकदम मस्त असा मसाला झालेला आहे. आता आपल्याला भाजी करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला कढईमध्ये अगोदर तेल ओतून घ्यायचं. शेवभाजी करताय खूप वेळ लागत नाही. फक्त 7 ते 8 मिनिटामध्ये ना, जर तुमचा मसाला रेडी असेल ना, तर एकदम 5 मिनिटातच भाजी होऊन जाते आणि टोटल तर 10-12 मिनिटातच होऊन जाते. एकदम पटकन होते. तर बघा मी ह्याच्यामध्ये तेलात जिरी, मोहरी, 2 मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या आणि कढीपत्ता टाकलेला आहे. त्याच्यानंतर लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा. थोडंसं मिक्स करायचं. फक्त टोमॅटो आपल्याला बारीक होऊ द्यायचा नाही, म्हणजे तो असा अख्खाच राहिला पाहिजे. जो कट केलेला आहे ना, तो तसाच मध्ये-मध्ये रश्श्यामध्ये. त्याच्यानंतर थोडंसं टोमॅटो हे झालं की लगेचच ग्रेव्ही टाकायची. जी वाटून घेतलेला मसाला आहे की नाही तो लगेचच टाकून घ्यायचा आहे, कारण की टोमॅटो तेलात पटकन परतला जातो. त्यामुळे दोन्ही गोष्टी एकत्रितच परतून घ्यायच्या आणि तेल सुटेपर्यंत हे परतायचं. लगेचच त्याच्यात मग आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे. मसाल्यांमध्ये ना आपले घरचे जे मसाले असतात ना, जसं की काळा मसाला, लाल तिखट, लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकायचा. कारण की जरी लाल मिरची पावडर तरीसाठी वापरले तुम्ही घरचा मसाला, तरी थोडासा गरम मसाला टाकायचा. कारण की अशा भाज्या ना मग खूप टेस्टी होतात. तर मसाले परतण्यासाठी मी अगोदर थोडंच पाणी टाकलेलं आहे आणि परत बघा तेल सुटेपर्यंत ते तसं शिजू द्यायचं. असं केल्यामुळे आपली ग्रेव्ही ना ते एकदम परफेक्ट बनते. तेल सुटतं, परत तरी यायला पण खूप छान मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं भाजीला ना खूप छान टेस्ट येते. त्याच्यामुळे ग्रेव्ही किंवा मसाले ना तेलात चांगले परतलेच गेले पाहिजे, तरच आपला रस्सा छान होतो. तर बघू शकताय कलर कसा मस्त आलेला आहे. दिसायलाच एवढं छान दिसतंय आणि शेवभाजीचं तर विशेषतः मसाल्यावरतीच डिपेंड आहे. कारण की शेवभाजी ही फक्त रस्साच असते, नंतर आपण त्यात शेव ॲड करतो. त्याच्यामुळे जी ही भाजी आहे की नाही आमटी, तर तीच एकदम टेस्टी व्हायला पाहिजे. मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मी पाणी टाकलेलं आहे. आणि टोमॅटो पण बघा असा मस्त दिसतो रश्श्यामध्ये मध्ये-मध्ये आणि तो शेवासोबत खाताना पण ना असं खूप टेस्टी लागतो. तर आता फक्त भाजी उकळू द्यायची. 2 मिनिटात भाजी उकळते की लगेच कोथिंबीर टाकायची. एकदम 5 मिनिटात भाजी आपली तयार होऊन जाते. तर छान अशी उकळी आलेली आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची. परत गॅस लो करायचा. गॅस लो केला की नाही तर छान तरी येते आणि भाजी पण अशी उतरते. खूप टेस्टी म्हणजे होते. आणि बघा आता कलर लगेच चेंज झालेला आहे. खूप सुंदर होते. तर जी शेव असते ना शेवभाजीची शेव, तर रश्श्याच्या प्रमाणात टाकायची. खूप जास्तही नाही टाकायची, नाहीतर पिठलंच होऊन जातं. तर थोडंसं प्रमाणातच टाकायची, कारण की थोडं ग्रेव्ही टाईप शेव पण त्याच्यात दिसली पाहिजे आणि आपली जी आमटी आहे की नाही, तर ती पण दिसली पाहिजे किंवा त्याचं एक मिळून छान अशी आपली सरबरीत भाजी बनायला पाहिजे. एवढीच आपल्याला शेव टाकायची आहे. तर बघा मी पटकन लगेच दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं आहे. 2 मिनिटंच ठेवायचं, ते लगेच बंद करायचं, नाहीतर लगेच शेव पूर्ण होऊन जाईल. आणि आज दरवेळेस चपात्याच खातो, म्हणजे दररोज आणि दररोजच्या भाज्यांसोबत चपात्या खातो. तर म्हटलं चला अशी वेगळी काय असेल ना भाजी, पनीर, मशरूम किंवा असं शेवभाजी, तर मग बऱ्याच वेळेला मी फुलके करते. आमच्या घरात थोडे फुलके आवडतात पण, त्याच्यामुळे मग म्हटलं चला गॅस बंद केलेला आहे मी भाजीचा आणि एकदम छान झालेली आहे भाजी. पटपट फुलके पण करून घेतले आणि फुलक्यांना तूप पण लावून घ्यायचं लगेच गरम असतानाच, कारण आता थंडी आहे ना, तर मग करून ठेवून पण जमत नाहीत फुलके. ज्यावेळेस जेवायला बसायचं असतं ना, की त्याच्या एक 10 मिनिटं अगोदर करायचं, तूप लावायचं आणि लगेचच वाढून घ्यायचं. खूप टेस्टी लागतात आणि खूप आवडतात. एकतर भाकरीसोबत किंवा मग फुलक्यांसोबत शेवभाजी खूप छान लागते. तर पालेभाज्या आणि फळभाज्या खाऊन जर खरंच कंटाळा आला ना, तर एकदम पटकन पण होते शेवभाजी आणि थोडीशी टेस्ट पण याची वेगळी लागते. त्याच्यामुळे बघा आजच्या मस्त दुपारचं जेवणाचं ताट आहे. शेवभाजी, वाटाण्याची पण भाजी आहे आणि खूप टेस्टी झाली होती. या जेवायला. धन्यवाद.